मित्रांनो, राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार आपल्याच हातानं आपली पाठ थोपटून घेत असलं तरी जनतेच्या मनातला उद्रेक आता वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर पडू लागलेला आहे. तरुणाई आक्रोश करीत रस्त्यावर उतरलेली आहे आणि मोदी सरकारला झुकावं लागलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनानं एक जोरदार अशी तोफ डागलेली आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलंय, भारतीय तरुणांच्या असंतोषाचा स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये मोदी सरकार पूर्णपणे हादरून गेलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे त्या स्फोटाचे पहिले बळी ठरले. मोदी कभी झुकता नाही, ते अजेय आहेत, या कोरीव कामाला साफ तडे गेले आहेत. 30-35 दिवस जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. अभिजित दिपकेनं अमेरिकेवरून येऊन कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. नीट परीक्षाच्या पेपरफुटीवरून आवाज उठवला. त्या ठिणगीचं रूपांतर वणव्यात झालं. सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणानं त्या वणव्यात नैतिकतेची समिधा पडली. या धुराळापुढं काय वाकायचं, ही मोदी सरकारची पहिल्यापासूनची भूमिका होती. इतक्या भल्या भल्याना सत्तेच्या बळावर चिरडलं ते तर ही झुरळ कोण, या मस्तीत सरकार होतं. झुरळावर पोलिसांनी दंडुकी चालवली, बंदुका रोखल्या, पण झुरळांनी जंतर मंतर सोडलं नाही. धर्मेंद्र प्रधान यांना बाजूला ठेवून तरुणांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष करायला सुरुवात केली. तेव्हा मोदी यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन तुर्तास स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रधान यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं शेवटपर्यंत सांगितलं गेलं. एनडीए मध्ये राजीनामा देण्याची पद्धतच नाही अशी अहंकारी भाषा राजनाथ यांच्यासारखे मंत्री करीत राहिले. पण शेवटी सरकारनं प्रधानाचा राजीनामा घेतला. प्रधान यांनी राजीनामा पत्रात म्हटलंय की 10 दिवसातील घडामोडीनं आपण अत्यंत व्यथित झालेलो आहोत. जंतर मंतरवरील परिस्थितीचा गैरफायदा देशविरोधी शक्तीने घेऊ नये. देशाची एकता अबाधित राहावी यासाठी आपण राजीनामा देत आहोत. प्रधान यांच्या या राजीनाम्याचे हे दावे खोटे आहेत. 10 दिवसातील कोणत्या घडामोडीनं ते व्यथित झाले? गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानं दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यावर निर्घृण हल्ले केले, पोरापोरींची डोकी फोडली. त्या दुःखद प्रसंगानं आपण व्यथित झालो असल्याचं प्रधान यांनी कुठंही म्हटलेलं नाही. देशभरातील पोरं मोदी शहांच्या नावानं शिमगा करीत आहेत, त्यामुळं ते व्यथित झाले असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत दुःखाचा प्रसंग आहे. परिस्थितीचा गैरफायदा देशविरोधी शक्तीने घेऊ नये म्हणून मंत्रिपद त्यागलं असं त्यांचं सांगणं हा जंतर मंतरवर उसळलेल्या भारतीय असंतोषाचा अपमान आहे. कोणत्या देशविरोधी शक्ती त्यांना जंतर मंतरवर किंवा देशभरातील आंदोलनामध्ये दिसल्या? सोनम वांगचुक यांना चीनचं एजंट ठरवण्याचं काम भाजपने या काळामध्ये केलं. त्याच भाजपाचे मंत्री इस्पितळात जाऊन वांगचुक यांच्या हातापाया पडत होते. वांगचुक हे देशातील तरुणांच्या भविष्यासाठी उपोषण करीत होते. त्यांच्याबरोबर नेहा बोरासारखे विद्यार्थी नेते उपोषण करीत होते. या देशविरोधी शक्ती आहेत असं प्रधान यांना वाटतं. मग अशा देशविरोधी शक्तीपुढं मोदी सरकारला झुकण्याचं कारण नव्हतं. सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा बळजबरीनं घेतलेला राजीनामा आहे. आणि शेवटी ते म्हणतात देशाची एकता अबाधित राहावी म्हणून मी खुर्ची सोडतोय. प्रधान यांच्या राजीनाम्याचा आणि राष्ट्रीय एकतेचा संबंध नाही. नीट पेपर फुटीमुळे 20 मुला मुलींनी आत्मबलिदान केलं. त्या बलिदानातून असंतोष भडकला आणि देश एकवटला. प्रधान यांना हे माहिती नसेल तर ते शिक्षण मंत्री पदाला कधीही लायक नव्हते, हेच खरं. मोदी, शहा आणि त्यांचं सरकार जंतर मंतरवर एक चेष्टेचा विषय ठरलं.
35 दिवस जंतर मंतरवर मोदी आणि त्यांच्या सरकारची पूर्ण वेळ चंपी सुरू होती. तरुणाच्या कल्पकतेला आणि डिजिटल तंत्रज्ञानाला धुमारेच फुटले होते. भारतीय जनता पक्षाच्या IT सेलला जवळजवळ टाळे लागले आहे. जंतर मंतरवरील आंदोलनाचं हे एक मोठं फलित आहे. सरकार आता पेपर फुटी विरोधात एक नवं विधेयक घेऊन येत आहे. पेपर फोडणाऱ्यांना 10 वर्ष तुरुंगवास आणि 10 कोटींचा दंड ठोठावणारा हा कायदा तसा जुनाच आहे. फक्त दंड आणि शिक्षेच्या आकड्यात बदल केला. हे बिल म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले. प्रसंगी गोळ्या चालवा आदेश होते. त्यामुळं अमित शहानाही मोकळं सोडता येणार नाही आणि जंतर मंतरवरील अमानुष कृत्याबद्दल पंतप्रधान मोदी यांना देशाची माफी मागावीच लागेल. धर्मेंद्र प्रधान गेले म्हणून विषय संपला असं होणार नाही. बडा प्रधान आणि त्यांचा कारभार देशाला घातक आहे. अमित शहा सारखे हस्तक रक्तपिपासू आहेत. असंतोषाचा भडका त्यांच्या विरोधातही होईल. मित्रहो, सामनाचा आजचा हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची एक अपेक्षा विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.